नमस्कार मंडळी, खवप्रेमीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आता वाजलेले आहेत 5:10 आणि बाहेर अंधार बघू शकतात. पूर्ण काळोख झालेला आहे. जसं रात्री 10-11 वाजता होतो त्याचप्रमाणे. हिवाळ्याचं तेच असतं, की 3:15ला जेव्हा मी मुलीला शाळेतून आणते, तेव्हा संध्याकाळ पूर्ण होते आणि 3:30 पर्यंत तर अंधारच होतो. घरातले लाईट लावावे लागतात. त्यामुळे थोडंसं डल होतं आणि सकाळी सुद्धा एक 9 वाजेपर्यंत दिवस उजाडतो. त्यामुळे दिवस इतका कमी मिळतो. 9 ते जवळ-जवळ 3-3:30 पर्यंत एवढाच मिळतो. त्यामुळे कधी-कधी असं मन खूप कसं तरी होतं, करमत नाही वगैरे असं थोडंसं होतं आणि घरच्यांपासून इतक्या दूर आहेत म्हटल्यावर कधीतरी आणि वातावरण पण असं आहे त्यामुळे कधीतरी अपसेट होतं. पण काय करणार? किचनमध्ये स्वयंपाक करायची इच्छा नसते तरीसुद्धा यावंच लागतं, बनवावंच लागतं. म्हटलं काहीतरी आज हलकं-फुलकं बनवूयात म्हणून मी इथे वरण चकोल्या काय म्हणतात ते बनवत आहे. तर त्यासाठी मी इथे एक छोटी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. स्वच्छ पाण्याने धुवून घेईल ती. मोस्टली मी मुगाचीच डाळ वापरते कारण तुरीच्या डाळीमुळे मला तरी ॲसिडिटी होते. सो मी ती अव्हॉइड करते पण आज आज वापरू म्हटलं तर कुकरमध्ये ती स्वच्छ धुवून टाकली. त्यात थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि मसाल्याच्या डब्यामध्ये बघते तर हळद वगैरे थोडीशी कमी झालेली होती. ती पण आता मी भरून ठेवेल. तर इथे कुकरमध्ये अर्धा चमचा घातलेली आहे हळद आणि थोडीशी धणे पावडर टाकलेली आहे आणि वरून थोडंसं तेल आणि कुकरला मी लावून घेते. ही डाळ 3 शिट्ट्यांमध्ये छान शिजते. तर झटपट बनवायचं म्हणून मी हे जेवण बनवत आहे आज. कारण आज खरोखर मनापासूनच असं म्हणजे इच्छा नव्हती, की असं म्हणतो ना आपण असं कधी-कधी घरच्यांची खूप आठवण येते असं वाटत होतं आणि होतं असं इतक्या दूर आहोत. जर भारतातच असतो तर पटकन जवळच्या जवळ असतो तर शनिवार, रविवार कधीतरी जाता येतं वगैरे, भेटता येतं आपल्या माणसांना, आपल्या नातेवाईकांना. पण दूर राहून थोडंसं ते खूप मिस करतो आम्ही, की म्हणजे वर्षानुवर्ष जाता येत नाही. मग गेलं तरी खूप कमी वेळासाठी जावं लागतं वगैरे असं होतं. पण काय करणार जिकडे नशिबात लिहिलेलं असतं आपण तिथे जात असतो. काही हरकत नाही. पण टेक्नॉलॉजी आजकाल छान झालेली आहे. व्हिडिओ कॉल आपण करू शकतो आणि त्याच्यामुळे असं बघू शकतो त्यांना. हे खूप चांगलं आहे. मी तर विचार केला आधीचे लोकं जे जायचे किंवा दूर जायचे ते कसं करत असतील जेव्हा त्या व्हिडिओ कॉल तर सोडा आपण नॉर्मल कॉल सुद्धा नव्हते करू शकत किंवा केला तरी काय रे कसं आहे एवढं विचारायला पण खूप पैसे लागायचे. त्या मानाने आता खरंच चांगलं आहे. तर इकडे माझा मसाल्याचा डबा जवळ-जवळ कमी झाले होते मसाले. म्हटलं भरून घेऊ मस्तपैकी. तर हे इंडियातूनच आणलेलं तिखट आहे. तर मी ते आता वापरायचं. हळद, तिखट, धनेपूड वगैरे हे सगळं मी आणलं होतं. तर काही गोष्टी याच्यातल्या आईने दिलेल्या आहेत, काही गोष्टी आईंनी दिलेल्या आहेत. तर असं मस्तपैकी दोघांनी जे मसाले दिले आहेत ते मी वापरते. घरी केलेले असतात त्यामुळे चव खरंच छान असते मसाल्यांची. तर इकडे खाली मी टिश्यू पेपर ठेवते. कारण खूप मसाले समजा खाली पडले तर मग प्रत्येकच डबा धुवायची गरज नसते आणि मसाल्याच्या डब्याला दिवसभरात किती वेळा हात लागतात. त्यामुळे मी जेव्हा पण काढला तेव्हा पुसून घेत असते आणि असं खालीच ठेवते म्हणजे मला काढायला पटकन सोपा जातो तो उचला वगैरे असं काही नाही होत. तर इकडे मी वरण चिकुल्यांसाठी पीठ भिजवत होती तर त्यामध्ये मी पाव चमचा टाकलेले आहे हळद, थोडीशी धणेपूड टाकलेली आहे, चवीनुसार मीठ, तेल आणि ओवा चुरून टाकलेले आहेत. तर ही जी कणिक भिजवणार आहे यातलेच 2 छोटे गोळे काढून मुलांसाठी हरळी म्हणजे दशमी सारखाच प्रकार एक असतो तो करून देणार आहे. मग ते लोणचं वगैरे लावून ते खातात. तर इकडे अशी घट्टसर नाही भिजवायची आपल्याला, मीडियम कणिक भिजवायची आहे. खूप पातळही नाही, खूप घट्टही नाही अशातली. आणि थंडीच्या दिवसांमध्ये असे वरण चिकोल्या खायला मज्जा खूप येते. मस्त गरमागरम वरण चिकोल्या, वरून साजूक तूप घ्यायचं, लोणचं पापड वगैरे सोबतीला घ्यायचं आणि खायचं. तर आज जसा कंटाळा होता स्वयंपाक बनवायचा आणि कंटाळ्यापेक्षा ना आपणच करतो आणि आपणच खातो ना, तर आपल्याच हाताची चव आपल्याला कधी-कधी कंटाळवाणी वाटते. असं वाटतं फॉर अ चेंज दुसरं काहीतरी पाहिजे. जसं मी जेव्हा भारतात होते तेव्हा अशा छान-छान रेसिपीज माझ्या आई करायच्या म्हणजे सासूबाई करतात. त्यामुळे कसं त्यांच्या हाताला तर खूपच छान चव आहे. त्यामुळे आमची मग खायची मज्जाच असायची. मग आम्ही त्यांना अशी थोडीफार मदत करायचो. आणि पण मेन जी रेसिपी आहे ती त्याच करायच्या. आपल्या चॅनलवरचे पण स्टार्टिंगचे व्हिडिओ बघितले असतील तुम्ही. तर रेसिपी त्याच करत आहेत. नक्की जाऊन चेक करा. तर आता मी इथे भांडे लावून घेते कारण कुकर गार होतोय आणि कणिक पण आपली मुरते तोपर्यंत डिशवॉशरमध्ये पण एक लोड लावलेला होता मी तो पण रिकामा करते. भांडे मी असे डिशवॉशरला लावून देते पटकन म्हणजे कसं होतं की थोडीशी मदत होते.
काही नाहीच मदतीला, त्यापेक्षा डिशवॉशरची मदत होते, त्याचमुळे खूप मोठी गोष्ट आहे. सगळे भांडे मी तोपर्यंत लावून देते, म्हणजे एक एक काम बाजूला होत जातं. तर भांडे लावून झालेले आहे. आता कुकर पण गार झाला आहे. तर आता झटपट मी चिकोले बनवून तयार करते. आणि 6, 6:15चा वेळ होतोय, जेवणाची वेळ होते, सगळ्यांना भुका लागतात यावेळेस. तर मी थोडंसं ते रवीने घोटून घेत आहे वरण. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायचा, शेअर कॉमेंट नक्की करायला विसरू नका. तर एक कढई घेतलेली आहे, कढईमध्ये घ्यायचं आहे थोडंसं तेल. आता आपण मस्त थोडीशी फोडणी देणार आहोत. खरं तर वरण चिकोली जी असते म्हणजे चिकोल्या, त्या आंबट गोड वरणाच्या पण खूप छान लागतात. म्हणजे आमसूल टाकून जे वरण करतो आपण, खोबऱ्याची वगैरे फोडणी देतो ते. पण घरात बाकीचे म्हणजे मिस्टरांना वगैरे साध्याच वरणाच्या आवडतात, त्यामुळे मी अगदी फक्त जिऱ्याची फोडणी दिलेली आहे. थोडंसं हिंग आणि ठेचलेला लसूण घातलेला आहे, बस इतकंच घातलेलं आहे. अशा पण ते छान लागतात, गरम गरम खायच्या. फक्त थोडीशी लाल मिरची टाकलेली आहे चवीला. परतवून घेते आणि जी डाळ शिजवलेली होती ती आता यामध्ये फोडणीला घालते. पाण्याची कन्सिस्टन्सी म्हणजे आपल्याला कितपत पातळ पाहिजे त्यानुसार ॲडजस्ट करायची. चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि वरण उकळू द्यायचं. वरण जेव्हा उकळायला लागेल तेव्हा ते जे आपण पोळीचे काप करू, चिकोल्या करू, ते आपल्याला त्यामध्ये सोडायचे आहे. तोपर्यंत माझ्या मुलाच्या मागे काहीतरी मस्ती चालूच होती. त्याचं म्हणणं मला तिथे बाजूला उभं राहू दे, पण कसं आहे ते उगाच भीती वाटते मला, त्यामुळे मग मी झटपट कामं करते. तर असंच झालंय, लाटताना तो मध्ये मध्ये करत होता, त्यामुळे मी एकदम फटाफट लाटत होती. आज त्याचा पण थोडासा मूड नाही आहे, त्याला थोडंसं बरं नाही आहे, त्याच्यामुळे मग त्याची पण थोडी किरकिर चालूच होती. पण तर कसं बसून त्याला एंगेज ठेवत होती, काय करणार, दुसरा ऑप्शन नसतो. तर इकडे मी हव्या त्या म्हणजे पाहिजे त्या साईजची अशी मीडियम आकाराचेच कट करून घेत होती. तुम्ही याला काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे या रेसिपीला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळं म्हणतात, चकोल्या, चिकोल्या, नक्की तुम्ही काय म्हणता कमेंट करून सांगा. तर इकडे माझं वरण उकळलेलं आहे. आता जरी वरण पातळ दिसतंय, पण जसं जसं हे त्याच्यात उकळेल तसं तसं ते घट्ट होईल. 10-15 मिनिटात छान शिजतात आणि मग गरमागरम त्या खायला रेडी होतात. आता हे जोपर्यंत तयार होतंय तोपर्यंत तुम्ही मुलगा माझा कसं मला एक एक गाणे म्हणायला लावतोय ते बघा तुम्ही. कोकणात काय आणलं, फणस काय, गरे काय, वाटोळं आम्ही खातो गरे, तुम्ही खा गरे, मतिया काय, झारखंड मतिया काय, झारखंड. तसं असं छान म्हणून झालं. मी त्याला म्हटलं आता खाली उतर, कारण कसं गरम वस्तू वगैरे असतात त्यामुळे नको वाटतं ते आणि भीती पण वाटते. तर त्याला एवढा चिडला तो, मग मी झटपट त्यालाच घेऊन असं पटापट केलं आणि कसं तरी त्याला एंगेज ठेवलं. त्याला म्हटलं कांदे एका टोपलीतून दुसऱ्या टोपलीमध्ये तू मिक्स कर असं सांगून त्याला थोडंसं एंगेज केलं. तोपर्यंत हजबंडची पण मीटिंग झाली होती, त्यामुळे ते थोडेसे मग हेल्पला आले. यावर वरून घातलेलं आहे साजूक तूप. तूप जर आवडत असेल तर याच्यात मस्त तूप घालायचं, चव खूप छान लागते. अशा झटपट बघा किती छान घट्ट झालेले आहेत. मस्तपैकी वरण चिकोल्या बनवून तयार झालेले आहेत आणि कोथिंबीर थोडीशी घातलेली आहे मी. सोबतीला केलेलं आहे ऑमलेट. तर असं मस्तपैकी आजचं जेवण आहे. गरमागरम चिकोल्या, सॅलड, ऑमलेट आणि लोणचं. तर तुम्हाला आवडतात का ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. तर आता मी लाईट बंद केला किचनचा, पण मुलांना थोडीशी भूक लागली होती रात्री एकदम, त्यामुळे मग त्यांच्यासाठी झटपट ब्रेड पिझ्झा बनवून देते. काहीच नाही, अगदी ब्रेड घेते, त्याच्यावर सॉस लावायचा आणि चीज टाकायचं आणि हलका तव्यावर गरम करायचा. त्याची रेसिपी चॅनलवर आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की जाऊन चेक करा. तर आता हा तवा आहे, गरम आहे, नंतर उद्या क्लीन करेल मी. तर आता लाईट बंद करते आणि त्याआधी हीटर्स लावते, कारण थंडी वाढत चाललेली आहे, त्यामुळे असे गॅस हिटर घरात असतात.
थोड्या वेळ हीटर लावते आणि बस ब्लॉग इथे संपवते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटत नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.